करा. स्मरण केल्याबरोबर तुमच्या समोर उभा राहणार एकमेव दैवत म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. ज्यावेळेला सृष्टीची उत्पत्ती झाली त्यावेळेला ब्रह्मदेवाच्या डाव्या अंगापासून स्त्री आणि उजव्या अंगापासून पुरुष तयार झाला. पहिला पुरुष या जगामध्ये जो जन्माला आला त्याचं नाव आहे स्वयंभू मनू आणि पहिली स्त्री या जगातली तिचं नाव आहे शतरूपा राणी. स्वयंभू मनू आणि शतरूपा राणी या दोघांचं लग्न झालं. या दोघांच्या पोटी 3 मुली आणि 2 मुलं जन्माला आले. 3 मुली जन्माला आल्या. पहिल्या मुलीचं नाव देव होती, दुसऱ्या मुलीचं नाव आकुती आणि तिसऱ्या मुलीचं नाव आहे प्रसूती. 2 मुलं झाले. पहिल्या मुलाचं नाव प्रियव्रत आणि दुसऱ्या मुलाचं नाव आहे उत्तानपाद. जगातली सृष्टीची सुरुवात सांगतोय मी. सृष्टीची सुरुवात पहिला मुलगा उत्तानपाद, दुसरा मुलगा प्रियव्रत आणि मुली किती 3. पहिल्या मुलीचं नाव देव होती, दुसऱ्या मुलीचं नाव आकुती आणि तिसऱ्या मुलीचं नाव आहे प्रसूती. अशा 3 मुली आहेत. आता या तिन्हीचे लग्न झाले आणि तिन्हीचे लग्न झाल्याच्या नंतर देवहूती आणि कर्दमाचा विवाह झाला. देवहूती कर्दम ऋषीला दिली, आकुती प्रजापती रुचीला दिली आणि प्रसूती प्रजापती दक्षाला दिली. लक्षात येईल का थोडंफार? प्रजापती दक्षाला दिली. देवहूती दिली कर्दम महामुनीला. देवहूती कुणाला दिली? कर्दम ऋषीला. आकुती प्रजापती रुचीला आणि प्रसूती दक्षाला. आता देवहूती ज्यावेळेला कर्दमाला दिली ना त्यावेळेला कर्दम ऋषीने असं सांगितलं होतं. कर्दम असं म्हटले होते, काय माहिती ताई? कर्दम म्हटले होते 1 मुलगा झाला की मी घर सोडून जाईन, मी तपश्चर्या करण्यासाठी जाईन, भजन करण्यासाठी जाईन, असं ठरवलं होतं. पण या जगात तुमच्या ठरवण्याला काहीच किंमत नाही. तुम्ही काय ठरवताय हे महत्वाचं नाही, तुमच्या नशिबात देवानं काय लिहिलं हे महत्वाचं आहे. तुम्हाला तर काय, तुम्ही काही ठरविता, तुम्हाला तर एका दिवसात कोट्याधीश वाटते. बापाची पेंड आहे तुमच्या, तुम्हाला काय होय बाबा, बरोबर आहे का नाही? आपल्याला काही वाटत ना. एक वाक्य सांगू का? एक वाक्य कळण्यासाठी. खरं म्हणजे मला खरं सांगू का, मी टाइमपास करण्यासाठी कथा कीर्तन कधीच केलं नाही महाराज. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल से नहीं तो ना सही, लेकिन समर्थ नगर वालों के दिल से प्रेम की गंगा निकलनी चाहिए. आळंदीला पंढरपूरला गेल्यासारखं वाटलं पाहिजे. उगाच टाइमपास म्हणून कथा नसती, टाइमपास म्हणून कीर्तन नसते. आणि त्याला टाइमपास म्हणून कथा कीर्तन ऐकायचेत ना, त्यानं खऱ्या अर्थानं महाराज तिकडे दुसरी टाइमपास करायची असते. कथा और कीर्तन हंसने के लिए नहीं, रोने के लिए होता है. हसण्यासाठी कथा कीर्तन नसतात, रडण्यासाठी असतात. आणि तुम्ही म्हणतात हे लोक मला असे म्हणले, ते तसं म्हणले, त्याच्यामुळे मी असं म्हणलो. लोक काही म्हणत राहणार, तुम्ही तुमचं काम करत राहायचं. सबर कर बंदे, मुसीबत के दिन चले जाएंगे और हंसी उड़ाने वालों के चेहरे एक दिन उतर जाएंगे. हसणाऱ्या लोकांचे चेहरे उतरत असतात, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसते. तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करायचं असते. लोक तर कुणालाही नावच ठेवणार आहेत ना. लोक आहेत बाबा ते, बरोबर आहे का नाही? लोक आहेत ते, मला नाव ठेवणार आहेत, तुम्हाला नाव. या जगामध्ये कायमस्वरूपी 40% लोक आपल्या विरोधात असतात. तुम्ही कसंही वागा, कसंही वागा. किती टक्के लोक? 40% कायम विरोधात आहेत. मग त्यांच्याकडे आपण बघायचंच नाही. 60% लोक जर आपल्यावर प्रेम करत असतील ना, त्यांना प्रेम द्या ना. जे आपल्यावर प्रेम करते त्यांच्यावर प्रेम करा ना. जे आपल्यावर प्रेम करत नाही तसल्याच्या मागं तुम्ही लागलात. जे आपल्याला रिस्पेक्ट देतात त्यांची रिस्पेक्ट केली पाहिजे. जे आपल्याकडे बघतही नाही त्यांच्या मागं लागण्यात मजा काय सांगा ना? काय मजा आहे सांगा? आपल्या जीवनामध्ये हा गोंधळ होतोय आणि आपले लोक स्वार्थी निघाले. सगळे स्वार्थी लोक आहेत. हे झालं तर फायदा असेल तरच त्याला बोलायचं, नाहीतर बोलायचं नाही. ही भावना अलीकडे आहे. कळते का माझं बोलणं? लक्षात येते का? बोर व्हायलंय का? जरा खरं सांगा, बोर व्हायलंय का? चहा सांगू? घ्यायचा चहा? नको म्हणताय, कॅन्सल करे निखिल, नको म्हणतायत. हे जाऊ दे आपलं, कॅन्सल कर. का घ्यायचा तुम्हाला? घ्यायचा नको म्हणताय. जीवचा तर थोड्या वेळानं जाऊ द्या, कशाला चहा, बरोबर आहे का? नाही तर लय बोर होत असलं तर मी माझं काळं पांढरं करतो. करू का? मी गावाकडे जातो, जाऊ का? नका 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 नका. बरं बरं ठीक आहे. मग अर्धी जमीन लिहून द्या मला. लक्षात आलं का नाही? नका नका नका. इकडे लक्ष द्या, ऐका, माझ्या प्रेमानं ऐका. आपला मुद्दा हा चालला होता की कर्दमाने विचार केला. कर्दम म्हणतायत की मला 1 मुलगा झाला की मी घर सोडून जाणार. पण आपल्या म्हणण्यानुसार या जगात काहीच होत नाही. आतापर्यंत तुम्ही आणि मी ते करत आलोय जे आपल्या मनाला वाटतं ते, पण झालं ते जे देवाला वाटतं ते. आता तुम्ही ते करा जे देवाला वाटतं ते, मग होईल तुम्हाला वाटतं ते.
तुम्हाला वाटतं ते काय? आणि आपल्याकडे काय झालं माहिती का, म्हाताऱ्या माणसाला जास्त संसाराची ओढ आहे आता. 8 वाजता घरातले लेकरं झोपत येत, पुरी झोपत येत, पोरं झोपत येत, आणि म्हातारं मध्येच 9 वाजता उठत. दरवाजा लावलाय का? लावलाय पड. तुला काय करायचं दरवाजा? तुला काय घेऊन इथं सगळं तुझा दरवाजा लागायची वेळ आली, दरवाजा लागला, काय करायचं आपल्याला? सवय फार घाण झालेली. इकडे लक्ष द्या. मी मगाशी सांगितलं, आपल्यामुळं या जगात कोणाला त्रास होईना असं कधीच वागायचं नाही. मी माझ्या आयुष्यात एक सूत्र पाळलंय, मी माझ्या आयुष्यात कुणाला नावं ठेवले नाही, कुणाला वाईट म्हणलो नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी असतो. मी आहे त्या परिस्थितीत समाधानी, मी आनंदी असतो, नेहमी आनंदी असतो. मैं मेरे मस्ती के लिए जीता हूँ. मी माझ्या आनंदासाठी जगतो. लोकांसाठी नसतं जगायचं, स्वतःसाठी जगायचं असतं. ती फलाना असं म्हणला, ती थोबाडतून तसं म्हणे, म्हणू द्या, तुम्हाला काय करायचं? त्यांचा कशाला विचार करत बसता? आपल्या आनंदात जगा, आपल्या मस्तीत जगा. आपल्या मस्तीत जगलं पाहिजे. ऐकताय ना? विगीड लक्ष द्या. अहो, एक माणूस, ताई तुम्हाला सांगतो, एक माणूस म्हातारा होता 70-80 वर्षाचा, आणि बाजारातून त्यानं लाडू, जिलेबी, बर्फी, मिठाई, पेढे, भजे आणले होते, आणि खात होता, आणि लेकरं बसलेले होते असे नातवंड. मी म्हणलं, अक्कल आहे का तुम्हाला काही? ह्या वयात खाऊ कुणाला घालायचं असतं? नातवंडाला. आणि तुम्ही स्वतः खाताय, ते मागायचे, बाबा भजे द्या, हे हो द्या, अहो द्या. मी म्हणलं, अहो द्या ना. अजिबात नाही म्हणे महाराज, त्यांना कुणी देईल म्हणे, मला कोण देईन, मला देत नाही, मला कोण देईन म्हणे. म्हणजे माझ्यासाठी जगतो म्हणे मी, लोकांसाठी जगत नाही. लोकांसाठी जगण्यापेक्षा स्वतःचा उद्धार होईल असं जगणं अतिशय गरजेचं आहे. एक वाक्य सांगू द्या, जगातले सगळे दरवाजे ज्या दिवशी बंद होतात ना, त्या दिवशी अक्कलकोटचा दरवाजा कायम स्वामी भक्तासाठी उघडा असतो. तुम्ही कधी जा, कधी जरी गेला तरी त्या दरवाजामध्ये, स्वामींच्या दरवाजामध्ये तुम्हाला कायम जागा आहे, कायम जागा मिळेल तुम्हाला. फार अनुभव आहेत महाराज स्वामींचे. मला आलेला अनुभव सांगतो तुम्हाला. मला आलेला स्वामींचे अनुभव कितीतरी सेवेकऱ्यांना इथं असतील. तुम्हाला मी माझा अनुभव सांगतो. मी 5 जानेवारीला स्वामींच्या दर्शनाला गेलो होतो. मला कथा करायची होती जी टॉकीजला स्वामींची, म्हणून दर्शनाला जायचं होतं बाबा मला. बडे साहेब, मी दर्शनाला गेलो होतो, फार लक्ष देऊन ऐका. आणि दर्शनाला स्वामींच्या गेलो, महत्वाचं आहे, ऐका फक्त, लक्ष देऊन ऐका. तुमचे डोळे भरून येत, माझ्या अंगावर काटा आला. स्वामी भक्तांच्या डोळ्यात पाणी आहे. मी दर्शनाला गेलो 5 जानेवारीला, पूर्ण फॅमिली होती सगळी. दर्शनाला गेलो, आणि दर्शन बारीमध्ये उभा होतो 2 तास. खूप गर्दी होती. मला सवय नाही, मला मानाची सवय, अपमानाची सवय नाही. या महाराज, या या या, बसा बसा, असली सवय. पण तिथं आपल्या कोणी ओळखीचंच नव्हतं. अक्कलकोटात 5 जानेवारीची गोष्ट आहे. अक्कलकोटात कोणी ओळखीचं नव्हतं. मनामध्ये बारीमध्ये दर्शन रांगेमध्ये उभा असताना सहज मनामध्ये प्रश्न आला, इथं आपल्याला कोणी ओळखणारच नाही, त्यामुळे आपल्याला कोणी नेणार नाही. याला पण फोन केला होता, याला पण, की तुझ्या कोणी ओळखीचं आहे का म्हणून केला होता का नाही, पहाटे पहाटे, तुझ्या कोणी ओळखीचं आहे का? नाही म्हणला कोणी ओळखीचं. पण नाही, ऐका ना, सहज विचार आला, इथं कीर्तन व्हायला पाहिजे. आपलं कीर्तन झालं तर मग लोक आपल्याला ओळखतील, मग आपली दर्शनाची व्यवस्था होईल. अक्कलकोटातली गोष्ट आहे. 5 जानेवारी सकाळी 9 वाजता निघून गेलो. दर्शन झालं, स्वामींचे डोळे भरून समाधीचं दर्शन घेतलं, स्वामींचं दर्शन घेतलं. गाणगापूरला गेलो, तिथेही दर्शन घेतलं. घरी आलो. 8 दिवस गेले होते मध्ये, 8 दिवस. 8व्या दिवशी अचानक एक फोन आला, समर्थांच्या मंदिरातून फोन आला, अक्कलकोटच्या पुजाऱ्याचा फोन आला. हॅलो, साठे महाराज बोलताय? हां साठे महाराज, आम्ही अक्कलकोटमधून स्वामी समर्थांच्या मंदिरातला मी पुजारी बोलतोय. अरे बापरे, का हो दादा? आमच्याकडं गणेश जयंतीचा सप्ताह असतो स्वामींच्या मंदिरात, आणि आम्हाला तुमची काल्याच्या कीर्तनाची तारीख पाहिजे. माझे डोळे भरून आले पाण्यानं, माझ्या अंगावर काटा आला. स्वामींची लीला अगाध आहे. 1 फेब्रुवारीला कीर्तन होतं माझं, एका महिन्यातला अनुभव. 1 फेब्रुवारीला मी कीर्तन करून आलो. माझ्यासोबत ते होते, गंगेश्वर भाऊ होते, त्यांना विचार. आम्ही त्याचा व्हिडिओ वगैरे पण निखिलनं पाहिले असते, जी अक्कलकोटला आम्ही गेलो होतो. तुम्ही अजूनही इंस्टाला फेसबुकला असेल आमच्या, बघा. तुम्ही फक्त स्मरण करा. स्मरण केल्याबरोबर तुमच्या समोर उभा राहणार एकमेव दैवत म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय. म्हणा म्हणा म्हणा.
स्वामी समर्थ टाळी हात वर करू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या पाठीमागं म्हणायचे हा सर्वांनी हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी आवाज येत नाही मागे श्री स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री वाह शाबास अक्कलकोटला कथा चालू असं वाटतंय महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कर्दमानी ठरवलं एक मुलगा झाला की घर सोडून जायचं इथं होतो आपण इथं होतो का बरोबर आहे का तुम्ही बोल जा नुसते अशा करायच्या जसं गुरुचरित्र सगळं पाठ आहे ह्यांच्या असं बोलायचं बोल जा माझ्या समोर एक जण बसला मला असं करायचं इकडे बघा असं करायचं मला वाटायचं त्याचा लय अभ्यास आहे मी सगळी कथा त्याच्याकडे बघून केली आणि कथा झाली म्हणलं काय अभ्यास आहे म्हणले भैर राहते काय आणून घ्यायचं वाटलं बाहेर त्याच्यामुळे माझ्याशी बोलत चला म्हणजे माझ्या लक्षात येईल तुम्हाला कळायला एक तुम्ही जिवंत आपलं हे जागे आहेत का कसे आहेत ते नाही तर काहीच कळत नाही काही लोकाला काय बरं काहीला कळत नाही हे बी त्यांना कळत नाही ही फार मोठी शोकांती काय रे बाबा लय अवघड गोष्ट आहे कळत नाही हेच कळत नाही काही लोकांना काय करणार सांग एक जणाला 10 किलो सोन्याचा हांडा सापडला होता किती किलो बोला गाड्या मी खाली येऊ का तिथं किती किलो सोन्याचा हांडा 10 किलो सोनं सापडलं होतं किती किलो 10 यांना सगळं माहिती आहे म्हणून शांत आहेत बिचाऱ्या बरोबर आहे का नाही 10 किलो सोन्याचा हांडा सापडला होता 10 किलो पण इकडे लक्ष द्या आता खुश असायला पाहिजे का नाही आम्ही त्याला भेटायला गेलो बाबा असं डोक्याला हात लावून बसलो होता टेन्शनमध्ये वहिनी म्हटलं काय टेन्शन आलं तुला का टेन्शनमध्ये काय सांगावं म्हटलं महाराज अरे म्हटलं 10 किलो सोनं सापडलंय ना टेन्शन कशाचं घेतो आयुष्य सुखात झालं ना अवघड गोष्ट झाली अरे म्हटलं झालं काय हंड्यावर काय लिहिलंय बघा म्हटलं काय लिहिलंय हा हंडा 9व्या क्रमांकाचा आहे म्हटलं मग तुला टेन्शन का आलं 8 कुणी नेले असतील आहे त्यात समाधान माना हो नाही त्याचं दुःख करत बसू नका उद्या गपकून चमकन मरावं लागेल काही सांगताय गपकून गेलं काही लागत आहे का सांगा मरायला काही लागत आहे का लगेच चमकत आहे मरत आहे माणूस आणि तुम्ही कवाच्या एक जण 9 मजली बिल्डिंग बांधली 9 मजली आम्ही बघायला गेलो वास्तुशांतील माझं कीर्तन तरी वरी गज होते म्हणलं हे गज चाल म्हणजे पुढच्या अवलादीला कळा आपली मागच्या अवलाद किती चालीची होती ती कशाला करता एवढं सांगा ना साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय
देवा एवढं दे ज्याच्यामध्ये कुटुंब समावलं पाहिजे, आपलं भागलं पाहिजे आणि आपल्या दारातला साधू कधी उपवाशी गेला नाही पाहिजे. लक्षात आलं माझं? याच्यापेक्षा जास्त नकोय आपल्याला. काय करायचं जास्त तरी? ऐकताय? लक्ष आता ऐका, इकडे लक्ष द्या, फार प्रेमानं ऐका. आणि मग ठरवलं गेलं की एक मुलगा झाला घर सोडून जायचं. देव असा करामती आहे, एका पाठोपाठ एक सलग 9 मुली झाल्या. तुम्ही जर ठरवलं ना आता मुलगा झाला की त्याचं नाव असं प्रिन्स ठेवायचं, मुलगीच होणार. होते का नाही सांगा ना? असंच होते का नाही सांगा? तुम्ही आता मला मुलगी झाली की मस्त असं नाव ठेवायचं, तसं नाव ठेवायचं, डबल मुलगाच होणार. अपेक्षा दर जाऊ नका. देव कधी बी उलटा वागवतो. ओय, ऐकायला लागला का? देव उलटा वागवतो कधी बी. हा, अपेक्षा ठेवायचं नाही, हे झालं म्हणजे ते होईन ते झालं. एक वाक्य सांग का तुम्हाला कळण्यासाठी? उद्याचं प्लॅनिंग निश्चित करा, पण उद्याची अपेक्षा धरून बसू नका. उद्या काय करायचे निश्चित ठरवा, पण उद्याची आशा धरून बसू नका. कारण ही आशा कधी निराशा होईल काही सांगता येत नाही. ऐकताय ना? लक्ष देऊन ऐकताय ना? त्याच्यामुळे उद्या कथेला जायचं, उद्या हे करायचं, उद्या ते करायचं, ते करायचं, नक्की ठरवा, पण उद्याची आशा धरून बसायचं नाही. सांगता येत नाही, गॅरंटी नाही. ऐकताय ना? लक्ष देऊन. गॅरंटी नाही. कशाची गॅरंटी सांगा ना? त्याच्यामुळे लक्षात ठेवा. लक्षातच ठेवायचं. आपली बेडरूम आहे ना, तिथं झोपायचे, तिथं ते एक करायचं, वर असं उठल्याबरोबर दिसलं पाहिजे अशी चिठ्ठी लिहून ठेवायची. काय माहिती का? ये भी दिन जाएंगे. काय लिहायचं? ये भी दिन जाएंगे. सुखात वाचलं तरी बरं वाटते, दुःखात वाचलं तरी बरं वाटते. बरोबर आहे ना? दारू पिऊन आला आणि दारूचं टोपण उघडलंय. दारू म्हणीन का पियालाच दारू, येण्याचा पैसा भरपूर आहे ना, काय करायचंय आता? एवढं हे सगळं झालंय, आता काय करायचं या पैशात? आता आईश करायची. ती चिठ्ठी सांगेन असं आहे का? पण लक्षात ठेव, ये भी दिन जाएंगे, ये भी दिन जाएंगे. फाशी घ्यायला दारदोरी हातात घेतली, ओढायच्या टायमिंगला अंगठी विचारेल चिठ्ठी, का रे बाबा कशासाठी? कर्ज झालं ना, आता कर्ज झालंय म्हणून आता आत्महत्या करतोय. ती चिठ्ठी सांगेन मरू नकोस, हो दे कर्ज, ज्याच्यावर कर्ज तो खरा मर्द. हो दे कर्ज, कर्ज हो दे कर्ज. चिठ्ठी सांगेन मरू नकोस, हे भी दिन जाएंगे, हे भी दिन जाएंगे. दिन जातील दिस येतील, भोग सरल सुख होईल. दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख होईल. दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख होईल. दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख होईल. तुझ्या माझ्या कराला काय हवं, तुझ्या माझ्या कराला घर फुल. दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख होईल. दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख होईल. हो खेळ कुणाला दैवाचा कळला, खेळ कुणाला दैवाचा कळला. मी असो असो तू असो कुणी असो, देवलेख ना कधी कुणा कळला. खेळ कुणाला दैवाचा कळला, खेळ कुणाला दैवाचा कळला. दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख होईल. दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख होईल. बरोबर आहे ना? दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख होईल. खेळ कुणाला दैवाचा कळला. मी असो हा असो तू असो नाही तर ते असो, कुणी असो, कुणी जरी असलं ना
तरी दैव कुणाला सुट्टी देत नाही. कर्दमाचा विषय सांगतोय मी आपल्याला, ऐका लक्ष देऊन. अहो तुम्ही म्हणता ना आमचं असं झालं तसं, तुम्हाला सांगू का? रामाची बायको कोण नेली? बोलो जगड्या पटकन सांगा जा. रामाची बायको नेली दशरथानं. कुणी? रावणानं. हा हाय हाय जागेवर आहेत की, जागेवर आहेत की, बरोबर आहे का नाही? रामाची बायको दशरथानं नेली. कोण नेली? रावणानं. हा हे लक्षात आहे, रावणानं नेली. कधी नेली? वनवासाला गेलो. कधी ठरवलं तर हे? रावणानं रामाची बायको पळून न्यायची कधी ठरली होतं? हा, शूर्पणखा आली आणि शूर्पणखेचं कान नाक कोणी कापलं? लक्ष्मणानं कापलं. सगळं पाठायचं. मी आपलं नाशिकला जातो सिमेंट कालवाय, तुम्हीच करा की थोड्या कथा. आता काय बरोबर आहे, इकडे बघा, लक्ष द्या. आणि मग किरण महाराज ऐकताय का? आणि मग काय झालं ते ठरलं गेलं सगळं. आणि कधी ठरलं होतं? मग शूर्पणखा गेली आणि म्हणली की माझं नाकन कान कापलंय आणि त्याच्यापाशी चांगली एक पोरगी या आणि माझं बदला घ्यायचा असला तर त्याच्या बायकोला पळून आण. आणि मग रावण गेला आणि पळून आणली. बरोबर आहे? बरोबर आहे, खरं आहे की? बरोबर आहे की नाही? हे तुमच्या दृष्टीनं बरोबर आहे, पण नीट ऐका, नीट ऐका. हे कधी ठरलं होतं माहिती? कधी ठरलं होतं माहिती? रामाची बायको रावण पळून येणार हे कधी ठरलं होतं माहिती का? नाही माहिती? मी सांगतो. 5व्या दिवशी 6वी बोलली सीतारामाची रावणानं नेली. रामाची रावणानं नेली सीतारामाची. नीट ऐका. 5व्या दिवशी 6वी बोलली सीतारामाची रावणानं नेली. सीतारामाची रावणानं नेली. सीतारामाची रावणानं नेली. गेला मारुती लंका जाळोनी जुबाळा जुरे. गेला मारुती लंका जाळोनी जुबाळा जुरे. गेला मारुती लंका जाळोनी जुबाळा जुरे. गेला मारुती लंका. हा, कितव्या दिवशी ठरलं होतं? हा, ज्यानं कर्म तयार केलं ना, कर्म, त्याचं सुद्धा 5व्या दिवशी ठरलं होतं. 5व्या दिवशी नशिबात होतं. 5व्या दिवशी 6वी बोलली सीतारामाची रावणानं नेली. आला प्रल्हाद आपलं हे. गेला मारुती लंका जाळली जुबाळा जुरे. 5व्या दिवशी ठरलं होतं. कितव्या दिवशी? बसा गणेश मामा बसा, बाळापूरकडे. त्याच्यामुळं रामाच्या जीवनाची ही अवस्था आहे, तर आपल्या जीवनात तेच होणार आहे. आपल्याही जीवनात. इकडे बघा, इकडे बघा माझ्याकडं. तुम्ही माझ्या समोर बसणार, मी कथा करणार. 3 तास तुम्ही थोबाड घेऊन आपले हे माझ्या समोर बसणार कथा ऐकायला. हे सगळा कार्यक्रम होणार. तुम्ही इथं येणार, मी येणार, चौरे महाराज येणार, ही सगळी माणसं येणार. हे काही महिन्याभरापूर्वी निखिलनं आम्ही बसून ठरवलंय ते ठरलेलं नाही. हे आपण जन्माला आलो त्या दिवशी ठरलेलं आहे. 6वीनं लिहून ठेवलेलं आहे. 6वीनं समर्थनगरमध्ये साठे महाराजाची कथा होणार आणि मी थोबाड तोंड घेऊन तिथं आपलं हे मी कथा ऐकायला जाणार. बरोबर आहे का नाही? हा, मधूनच उठून जाणार, असं ते सगळं लिहिलेलं आहे. सगळं बदल काही होणार नाही. ऐकताय? देवहूती कर्दम महामुनीला दिली. 9 मुली झाल्या. किती मुली? आणि मुलगा झाला 1. 10व्यांदा. मग त्या 9 मुली म्हणजे नवविधा भक्ती आहे. 9 मुली म्हणजे नवविधा भक्ती. आणि भक्ती पूर्णत्वाला गेली की मग भगवान अवताराला येत असतो. मग 10व्यांदा जन्माला आले ते कपिल भगवान. कोणते? स्वतः भगवान कपिल रूपानं अवतीर्ण झाले. आता नीट ऐका. त्या 9 मुलीची नावं सांगतो तुम्हाला. 9 मुलीची. पहिली मुलगी आहे कला, ती दिली मारीची ऋषीला. नीट ऐका. दुसरी मुलगी आहे श्रद्धा, ती दिली अंगिरा ऋषींना. तिसरी मुलगी आहे हवीरभूयू, ती दिली पुलस्त्य ऋषींना. चौथी मुलगी आहे क्रिया, ती दिली कृतू ऋषींना. 5वी मुलगी आहे ख्याती, ती दिली भृगु ऋषींना. नीट ऐका. 6वी मुलगी अरुंधती, ती दिली वशिष्ठ गुरूंना. 7वी मुलगी आहे शांती, ती दिली अथर्वांना. 8वी मुलगी आहे पुलहा, ती दिली गती, ती दिली पुलहा ऋषीला. आणि 9वी मुलगी आहे, तिचं नाव आहे अनुसया, ती दिली आत्रेय ऋषीला. आता दत्तात्रेय
पुन्हा नरसिंह, पुन्हा श्रीपाद आणि पुन्हा स्वामी. आलं लक्षात तुमच्या? हां, आज जन्मापर्यंत सांगू, उद्या लीला सांगून देऊ. बरोबर आहे का नाही? आज कथेची सुरुवात आहे, उद्या कथेचा शेवट. लक्षात आलं का नाही? इकडं लक्ष द्या, बघा माझ्याकडे लक्ष द्या. मग जन्मापर्यंत जाऊया, स्वामींच्या अवतार कार्यापर्यंत जाऊया. चालेल का? गडबड आहे काय? 4 पर्यंत चालेल? 4 पर्यंत चालेल साहेब का थोडं लवकर? हा चालेल म्हणतात का? हात वर करा बरं. लवकर कथा बंद करावं कोणाला वाटाय आपलं हे? हा हे चुकलं बरोबर आहे का नाही? बोर नाही ना व्हायला लागलं? काही गडबड आहे मामा? काही गडबड आहे? तासभर पडलं मग निवांत, काय अडचण नाही. तुम्हाला तिकडे सतीश तुला जायचं आहे, दुसरी ऑर्डर आहे तुला? नाही मग बस आपलं. फोटोग्राफरची एक मजा फार सुंदर आहे. फोटोग्राफर हे बघा, फोटोग्राफर ज्यावेळेला आपल्या समोर येतो ना त्यावेळेला काय म्हणतो माहिती का? स्माईल प्लीज. मला वाटतं 2 सेकंदाच्या स्माईलनं जर आपला फोटो चांगला निघत असेल, आयुष्यभर हसत राहिलो, जीवन किती चांगलं होईल याचा विचार. आयुष्यभर हसत राहिलं पाहिजे हो माणसानं. नाराजी नसलीच पाहिजे. कवा मी थोबाड पडलेलं आपलं छपका दिला पाहिजे, काना खाली असं राखून मोकळं राजांकडं वार. तोंडावर प्रसन्नता पाहिजे थोडी. हसत राहायचं कायम हसत राहायचं. दुनिया तिकडे चुलीत जाऊ काय बी हो, हसत राहायचं. हां, शेजारचे म्हणले पाहिजे ह्यांना का गोतुडं सापडलं का एखादं, एवढं हसत राहायचं. घरात गेले भांडणं करायचे, पण बाहेर निघले हसत निघायचं. बाहेर आनंदी राहायचं असतं, आनंदी. आणि ज्या आहे त्याच्यात समाधान मानायचं असतं. आपले लोक लय पुढचे आहेत महाराज, लय पुढचे लोक निघा. आमच्या गावात 2 जण नवरा बायको लय भांडणं करतात, लय भांडणं. आणि 2 नवरा बायको नुसते हसत आहेत. ते भांडणं करणारे एक जण बायकोला म्हणला, बघ ना म्हणला शेजारची किती हसून खेळून राहते, तर तू म्हणला रोज भांडणं करतीस. ते शेजाऱ्याकडे गेला, म्हणला होय राव 16 वर्ष झालं तुमच्या लग्नाला, पण लय हसून खेळून राहतात राव, तुमचं लय मस्त चाललंय राव. म्हणला आमच्या घरात रोज भांडणं. तुमच्या इथे भांडणं होत नाहीत का? रोजच होतेत म्हणला. आणि मग एवढे हसून खेळून कसं राहतात म्हणला? त्याचं काय म्हणला कारण वेगळं. म्हणले काय? मग ती स्वयंपाक करीत असती ना आणि मी समोर बसून भांडत असतोय, मग स्वयंपाक करता करता ती बेलनं फेकून हाणती म्हणला. ते लागलं की ती हसतीन, हुकलं की मी हसतोय. असं आहे काय म्हणला? आताशी मजा आली. त्यासला गोंधळ आहे काय? लक्ष द्यायला लागले का बोलणं? आणि तुम्हाला वाटतं आपण लय चॅप्टर आहे, इकडे लक्ष द्या. तुम्हाला आता काही महिला काही पुरुष पोरांना आपल्यासारखा चॅप्टर माणूसच जगात नाही. लय चॅप्टर आहे मी, मलाही भ्रम होता मी लय चॅप्टर आहे म्हणून होता. आपल्यापेक्षा लय पुढचे लोक आहेत बाबा, लय पुढचे लोक आहेत मामा आपल्यापेक्षा. एक जर राजाला टाइमपासच नव्हता, काही राजा होता टाइमपास करायचा होता, त्यानं काय ऑर्डर सोडली माहिती का? गोष्ट सांगायची, गोष्ट नवीन गोष्ट सांगा 10,000 घेऊन जा. कसली गोष्ट? बोलाकडे मी माय शपथ हनुमान घेईन बघा, बोल जा. कसली गोष्ट? नवीन गोष्ट सांगा 10,000 घेऊन जा. लोक यायचे ना, राजसाहेब अशा अशी गोष्ट होती, ऐकून घ्यायच्या आणि ऐकल्यावर म्हणायचं झाली का? लोक म्हणले झाली. हां, ही ऐकलेली होती. नवीन सांग, नवीन म्हणजे कोणती बी सांगितलं तरी काय म्हणायचं? हां, ही माहीत होती, नवीन सांग, नवीन. एक जण निबर होतं खेड्यातलं माझ्यासारखं, डोंगरातलं. गेलं त्याच्याकडे, राजसाहेब गोष्ट हा सांग म्हणले 10,000. नवीन सांगायची 10,000 द्यायचीच गरज नव्हती ना, कारण ऐकलं की काय म्हणायचं? ही माहिती होती ऐकलेली. आता नीट ऐका, नीट ऐका मामा, ऐका लक्ष द्या. ते गेलं माझ्यासारखं एक जण आणि म्हणला राजसाहेब गोष्ट सांग का? म्हणले सांग 10,000. नवीन सांगायची 10,000. काय सांगा मला राजसाहेब, तुम्ही लहान होतात म्हणला, तुम्हाला माहीत नाही म्हणला, तुमच्या आज्याची लय गरिबी होती म्हणला, लय गरिबी. तुमच्या आज्याकडे भाकर खाया पैसे नव्हते म्हणला राजसाहेब. तेव्हा माझ्या आज्याची लय श्रीमंती होती म्हणला. आणि तेव्हा त्या काळात तुमच्या आज्यानं माझ्या आज्याकडून 1.5 लाख रुपये नेलेत म्हणला. ही गोष्ट माहिती का तुम्हाला? माहिती म्हणाव तर 1.5 लाख द्यावं लागते. ते म्हणला नाही राव माहिती. हा, 10,000 म्हणला. चला आता महाराज श्री स्वामी समर्थ दे दे स्वामी समर्थ, हे स्वामी समर्थ दे दे स्वामी समर्थ. टाळी टाळी हात हात. महाराज श्री स्वामी समर्थ दे दे स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. आलं लक्षात? आता आत्रे ऋषी कोण? ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. ब्रह्मदेवाच्या श्वासातून ज्याचा जन्म आहे त्यांचं नाव आत्रे ऋषी. लक्षात यायला लागले का? कळायला लागले का? त्यांचं नाव आत्रे. आणि ही
मुलगी आहे, तिचं नाव आहे अनुसया. ती कुणाला दिली? आत्रेयांना दिली. त्यांचा दोघांचा विवाह झाला. नीट लक्ष द्या, आपल्याला दत्तात्रेय सांगायचे. त्यांच्या दोघांचा विवाह झाला आणि त्यांच्या दोघांचं लग्न झाल्याच्या नंतर पुढचा ऐका, एवढी पतिव्रता होती, एवढी पतिव्रता होती की पतीची या मतान अनुसरोनी पतिव्रता. पतीच्या शब्दाच्या पुढे एक शब्द बी जात नव्हती, पतिव्रता होती. पातिव्रत्य धर्म एवढं पक्क होतं तिचं महाराज, अतिशय पक्क. लक्ष दे इकडे बघा. मग त्या अनुसया मातेनं काय केलं, त्याच काळामध्ये तिची ताकद सांगतो अनुसयाच्या, लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला दत्तात्रेय कळतील मग स्वामी कळतील. काय होतं, डायरेक्ट स्वामी सांगितले तुम्हाला कळणार नाही, कुणाचे अवतार होते, कोण होते, कितवा अवतार होते, कळणार नाही. आता नीट लक्ष द्या. अनुसया पतिव्रता होती, पण त्याच काळामध्ये शांडिल्य नावाची पतिव्रता चर्चेत होती. तिचं नाव काय? शांडिल्य. ती शांडिल्यची बहीण पतिव्रता होती. प्रल्हाद महाराज बहीण पतिव्रता होती. मग ती बहीण पतिव्रता असल्यामुळं शांडिल्यनं तिला विचारलं की ताई मला पतिव्रता व्हायचंय, काय करावं लागेल? नीट ऐका. तिनं सांगितलंय त्याला तुला लग्न करावं लागेल. म्हणजे मग लग्न करण्यासाठी काय करावं लागेल? म्हणजे महादेवाचं मंदिर आहे, तू काय कर, उठ, सकाळी उठ, दर्शन कर. दर्शन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी दर्शन करायचं आणि जो कोणी महादेवाच्या मंदिरामध्ये पहिला दिसेल, ऐकताय का, कितवा दिसेल? पहिला. जो कोणी पहिला दिसेल त्याच्या गळ्यात माळ घालायची आणि त्याच्या गळ्यात माळ घालून त्याला त्या ठिकाणी पती म्हणून स्वीकारायचं. इकडे बघा, बोलू नका ताई, इकडे बघा, एकमेच्या कानात सांगू नका, इकडे सांगायचं. काय सवय असेल की काय नाही, काय नाही कळत तुला, काय सांगायचं, मोठे बोलतोय, तोंडावून का वार गेलं सिमिंथा का काय, तुला काही कळाना गेलं, काहीच व्हायना, मोठ्याने बोलत जा. लय खोडी बेकार असते त्यांच्या. एखादी ओळखीची यावा आणि तिला जागा नसावा, आणि बिगर ओळखीची असं ती बसा, महागा का जळालं का, म्हणजे काय सवयी बेकार आहे तुमच्या. आणि बरं का, माहेराला गेल्यावर जास्त फोन करतात. आपण कधी कधी ह्यांना वैताग, बरेच इथं बिगर लग्नाचे मुंजे दिसायलेत, नुसते बघायला लागलेत माझ्याकडे, त्यांना काय बिचारे ह्याच्यातलं कळत आहे, बरोबर आहे का नाही? इकडं लक्ष द्या. ह्याची गोंधळ असा आहे, माहेराला गेल्यावर जास्त फोन करायचं. आपण कदर नेऊन घालतो ना, जाऊ द्या 4-8 दिवस फ्रेश. तिकडे गेलो 5-5 मिनिटाला फोन, हॅलो काय ग, हॅलो हा ती गॅस बंद आहे का बघ, जा आपण जा, हो बंद आहे बरोबर द्या, ठेवून दिला. पुन्हा 10 मिनिटांनी येणार. काय का मा तिथं ते दही टाकलं होतं फ्रीज मध्ये, तेवढं बघा, हाय का, हो हाय दिला ठेवून. 10-5 मिनिटं गेलं, पुन्हा आलाच. काय का आधी झाडाला पाणी टाका, कदरून जाते माणूस, कदरून. मी म्हणलं माहेराला गेलो जास्त फोन का करतेस का म्हणलं, तुम्हाला माहिती का करते ते बायका माहेराला गेले जास्त फोन, तुम्हाला माहिती का मामा? नाही, मी सांगतो. माहेराला गेल्यावर बायका जास्त फोन का करतात त्याचं कारण आहे. मीच बायकोला विचारलो का करते, ती म्हणली तुम्हाला कळावा टायगर अभी जिंदा है. लक्ष देते मी काय म्हणतो ती कळतंय, तुमच्या बी लक्षात द्यावं नाही. टायगर अभी जिंदा आहे. ओ चॅप्टरपणा असतो तुमच्याकडे लय. कशी बुद्धी देवानं टाकलेली, कधी नाही देव जाणे महाराज, पण ती भारीच मेमरी कार्डच भारी टाकलेलं असते देवानं. लक्षात आलं का नाही? इकडे लक्ष द्या बघा, माझ्याकडे लक्ष द्या. कुठं राहिलं आपलं तूच सांग म्हणा, आम्हाला कशाला विचार, पैसे तू घेतो रान बटन देतो म्हणा, तूच सांग. काय म्हणते एक सांगा ना काय ते. काय मला माळ घालायची, कोणाला माळ घालायची? तुम्हाला घालायची? बरं ठीक आहे, कळलं, ओके. लक्ष द्या आता, द्या माझ्याकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, म्हणजे आपल्या लक्षात येईल. आता बघा, शांडिल्याला काय सांगितलं माहिती? मंदिरात जो पहिला दिसेल त्याच्या गळ्यात माळ घालायची, अलग जागेवर माळ घालायची, त्याला घरी घेऊन यायचं आणि त्याला पती म्हणून स्वीकारायचं. कर्म एखाद्याला व्हायचं तर लय फेल असते, एखाद्याचं नशीब लय फेल असते. काही माणसं लय नशीब होण्यात, काही नशीब लोकांचं नशीबच पालतंय, मला लय पालत्या नशिबाचे काही. हो लय खरं सांगतो तुम्हाला, नशीब चांगलं नसतं एखाद्याचं, लय छत्र्याचं बिघडलं नशीब चांगलं नसतं एखाद्याचं. काय सांगावं तुम्हाला, पालत्या नशिबाचे असते. काय झालं माहिती का, शांडिल्या गेली, नीट आहे का, फार प्रेमानं. सकाळी उठली, स्नान केलं, मंदिरात गेली महादेवाच्या, आणि महादेवाच्या मंदिरात ज्या पहिल्यांदा माळ घालायची त्याला नवरा म्हणून आणायचं.
एक जण सकाळी सकाळी याला हात नाही पाय नाही तुंड बी होतं लुंड बी होतं आणि पुन्हा त्याला कुष्ठरोग झालेला होता आणि ते महादेवाच्या दर्शनाला सगळ्याच्या आधी नंबरला लागलो होतं आणि पहिलं शांडिलेला ते दिसलं टचकन डोळ्यात पाणी आलं पण आता पतिव्रता व्हायचं म्हणले स्वीकारावं लागेल ऐका ना त्याच्या गळ्यात माळ घातली त्याला टोपलीत टाकलं दीदी त्याला टोपलीत टाकलं टोपलीत टाकून घरी घेऊन आली पती म्हणून स्वीकारायचं आता ऐका मी तुमच्या लेकरासारखा आहे ऐका रस्ता होता वेश्येच्या गल्लीतून वेश्येच्या गल्लीतून रस्ता होता प्रल्हाद महाराज भाऊ ऐकताय का आणि त्याने एका वेश्येवर त्याची नजर गेली आणि त्यानं सांगितलं त्या वेश्येच्या घरी मला नेऊन घाल आता नाही म्हणावं तर पतिव्रता मोडताय ना धर्म मोडतोय ना कारण पती जे म्हणेल ते करणं म्हणजे पतिव्रता काय केलं पाहिजे आता पर्याय नाही रोज सकाळी शांडीला उठायची रात्री 2ला त्या वेश्येच्या दारामध्ये जाऊन सडा समर्जन करायचे शांडिल्यने त्या वेश्येने विचार केला कोण असेल रोज माझ्या दारामध्ये सडा समर्जन करते आज झोपायचंच नाही उठली नाही झोपलीच नाही 3 वाजले पहाटचे आणि शांडिल्य आली सडा टाकला रांगोळी काढली विचारलं का ग कशासाठी माझ्या दारात डोळे भरून आले शांडिल्यचे सांगितलं ऐक ना माझ्या पतीचं मन तुझ्यावर गेलंय आणि मी पतिव्रत आहे तुला डायरेक्ट बोलता येत नव्हतं ना ती म्हणली घेऊन ये वेश्याच होती घेऊन ये ऐका ना टोपलीत घातलं निघाली ना ताई ज्या वेळेला शांडिल्य नवऱ्याला टोपलीत घालून निघाली ना तेव्हा मांडव्य नावाचे ऋषी सुळावर दिले होते कोणते ऋषी मांडव्य आज सुळावर दिले होते आणि त्यांना धक्का जरी लागला तरी सूळ पोटात घुसणार होता आणि यानं बाबा यानं चालत चालत मांडवगण फराटा आहे ना आपला मांडवगण फराटा तिथले मांडव्य ऋषी ह्यानं काय केलं हात नव्हता पण चलत चलत त्या मांडव्याला धक्का दिला की सूळ पोटात घुसला की मांडव्यानं शाप दिला ज्यानं कुणी मला धक्का मारला असेल सूर्य उगवल्याबरोबर त्याला मरण येणार सूर्य उगवला की तो मरणार ऐका आता किती मोठं संकट आहे शांडिल्यच्या जीवनात एक तर तसलं कुष्ठरोगी पुन्हा ते वेश्येच्या घरी ती घेऊन चालली तर पुन्हा मधीच शाप झाला की सूर्याचा उदय झाला की हो मरणार आता बघा ना माझ्याकडे आता बघा ना काय करावं काही सुचत नव्हतं शेवटी पतिव्रता असली होती सूर्यालाच सांगितलं शाप दिला खबरदार माझ्या परवानगीशी उगवला असतो पतिव्रता एवढी होती 6 महिने सूर्यच उगवला नव्हता ओय किती महिने 6 महिने सूर्यच उगवला नव्हता एवढं पतीची सेवा होती तिच्या जीवनात बघा इकडे लक्ष द्या आता सगळे देव तिच्याकडे गेले म्हणले शांडिल्य सूर्याकडे गेले म्हणले सूर्या उगवणं काय झालं नाही म्हणलं ती बाई जाळून टाकीन आपल्याला वजनदार बाई म्हणले ती जाळून टाकीन आपल्याला म्हणले आता तुम्ही त्या बाईला जाऊन सांगा म्हणले ऐका ना तुम्ही त्या बाईला जाऊन सांगा बघा ना इकडे बाईला जाऊन सांगा म्हणल्याच्या नंतर मग आले ना सांगण्यासाठी शांडिल्य सूर्याला उगवू दे अजिबात उगवू देणार नाही म्हणले का उगवू देणार नाहीस नाही उगवू देणार म्हणजे माझं कुंकू जर जात असेल तर सूर्याला काय जाळ त्याला जाळून तर टाकते म्हणे तुला उगव म्हणावं नुसतं दाखवते तुला झपका कसा असतो थपत टाक तुला दाखवतो नाही असं नाही ते असं ते हे तुला दाखवते म्हणजे तू नुसतं उगवून दाखव सूर्य लटलट कापत होता बाईची सेवाच तेवढी होती ना पतीची सेवा तेवढी होती ना पतिव्रता होती ना ती म्हणजे मग आता पर्याय उगवू देत नाही मग आता कसं असतंय महाराजाची भाषा महाराजाला कळते महाराजाची भाषा महाराजाला कळते डॉक्टरची भाषा दोघं जण डॉक्टर काय बोलत आहेत आपल्या बापाला मिळ लागत नाही पहिलं छान नाव होतं दवाखान्याला दवाखाना म्हणायचे काय नाव होतं पहिलं दवाखाना आता हॉस्पिटल बरोबर आहे हॉस्पिटल जुन्या माणसाला हॉस्पिटल येत नाही ना काय येते दादा हॉस्पिटल खरंच नाव आहे तेच आहे त्याचं तेच नाव आहे त्याचं हॉस्पिटल हे ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद बाकीचे जीवन जाता नाही कळल्यावर काय करता तुम्हाला सांग हॉस्पिटल फिटती का नाही हाऊसच फिटती तिथं डॉक्टरकडे गेलो ते का डॉक्टरकडे हां डॉक्टर म्हणले ऑपरेशन करावं लागतंय म्हणले ठीक आहे काय करावं लागेल भूल द्यावं लागेल पैसे 35,000 लगेच पैसे काढले पाटलाने मोजायला सुरू केले पाटील म्हणले पैसे द्यायचे नाहीत पैसे नंतर द्यायचे म्हणले कवा
ऑपरेशन झालं, तुला देत नाही म्हणला, भूल द्यायलाच ना मोजून ठेवायला. हे बी कळलं नाही वाटतं अजून, बरोबर आहे का नाही? हे बी नाही कळलं. पुढचं सांगतो ऐका. तेव्हा झोपा म्हणले ऑपरेशनला, तो रे बाबा दुसरं सांगतो. ऑपरेशनला झोपवलं, नारळ हार बुक्का हे सगळं घेऊन आला ऑपरेशन थिएटरमध्ये. ते पेशंट म्हणला, डॉक्टर साहेब ऑपरेशन करायचं नाही, ही कशाला? गाप म्हणले. डॉक्टर मी का तू? मग तुम्हीच आहेत. मग हे कशाला? गाप, माझं पहिलं ऑपरेशन आहे, सक्सेस झालं तर मला, नाही तर तुला काहीतरी कामाला येईल. लक्ष दे बोललं. आता बघा इकडे माझ्या लक्ष द्या. आता झालं थोड्यासाठी इकडे बघा. आणि मग काय झालं, कुठून आलं तर काहीच ध्यानात नाही. फक्त घरी गरमत आहे म्हणून इथं करमत आहे, बाकी काही ताण नाही. सूर्याला उगूच देत नाही. सगळे सूर्य मला नाही वा बाई जाळून टाकीन. मग मला आता काय करायचं? आता अशीच एखादी पतिव्रता स्त्री बघा की तिची भाषा हिला कळेल. आणि मग तेव्हाची गाजलेली पतिव्रता म्हणजे अनुसया माता. आता बघा अनुसया, सगळ्या देवाचा मोर्चा अनुसयाच्या घरी. इकडे बघा आत्री ऋषीचे. आत्री ऋषी तर पैसे द्यायला गेले होते. माझ्याकडे बघा. आणि चालू होतं तिचं आपलं काय काय उखळ मुसळ आणि आपलं काहीतरी कांडण करीत होते. मिरच्या म्हणा काय म्हणा काय म्हणा कांडण चालू होतं. आणि असं ते गाणे गाऊन पहिल्या काळात असायचे, जातेव गाणे असायचे, कांडण करताना गाणे असायचे, हळदीला गाणे असायचे. आता राहिले नाही. काय गाणे असायचे महाराज, सुंदर गाणे म्हणायचे. जातेव जरी बसल्यानं महाराज, वाट चार वाट सरा काय बघ तो खेड्यात, पंढरीचा पांडुरंग माझ्या भावाच्या वाड्यात. आता नाही राहिले. परवा एक गाणं ऐकलं म्या. आमच्या गावात एक बाई नवऱ्याला गाणं म्हणाले, सकाळी सकाळी झोपेतून उठाना म्हणून. रामाच्या ग पहाऱ्यामध्ये जात वाज वांगा वांगा, जात वाज वांगा वांगा, उठर गोदाड्यातल्या स्वांगा. आता का गाणेत काय हे सांगा बरं मला, काय करावं सांगा. लक्षात आलं का नाही? काय करणार सांग, अवघड. आता इकडे बघा ना, माझ्याकडे बघा ना. आता तर गाणे असायचे गोड गाणे, आता राहिले नाहीत महाराज. लिंबुनीच्या झाडाखाली माझा भाऊ दारू काढी, कोण्या मेल्यानं केली चाडी, आली पोलिसाची गाडी. फार सुंदर असायचे. हळदीला गाणे असते का तुमच्याकडे? हळदीला इकडे संभाजीनगरला हळदीला हळद लावतात तुमच्याकडे? हळद कधी लावतात? कधी लावतात सांगा ना. लग्नाच्या? अहो मॅडम मी ते नाही विचारत तुम्हाला, मी गरम करून हळद अंगाला कधी लावतात हे विचारतोय मॅडम. मार लागले हो, कळलं आता. कोणता मार लागले हो मॅडम? आका कोणता मार लागले हो? मुका मार. मुका. त्याच्यामुळं लग्नाच्या आदल्या दिवशी त्या करवाल्या लावित असतात, लाव बाबा आयुष्यभर लई मुका मार खायचा रे, लाव बाबा. पुन्हा कुणाला सांगता पण येणार नाही रे, लाव बाबा लाव लाव म्हणून लावित असतात. हा मुका मारायचं आहे. बायकोचं बोलणं म्हणजे मुका मारायचं आहे. ह्यातले निमे माणसं बायकाने हाणलेले. सांगता कुठं येते? सांगता येते का सांगा ना. आणि म्हणून हळद लावायची असते अंगाला. आणि मग हळदीला गाणे असते महाराज, गोड गाणे हळदीला. आन हरीबाईला नवरीच्या चुडीवरी हल्या का आपलं मोर काढीला, मोर काढी दिसे सजन कशी गोजिरी माझी हरण, उद्या चालली नवऱ्या घरी ग माझी चिमण, कशी राशील सासू पाशी ग माझी हरण. आणि दोन चार जणी शिटीत राहणाऱ्या, नरी नरी गो नरी ना, तुला येत नाही तू गबास, तू आपलं चहाचा घोट कोकाचं बोट निघा आपलं. कोणी सांगितलं तुला? आकार आणायचं लई नाद आहे काही बायाले, लय आकार आणतात महाराज. बडे साहेब लय आकार आणतात काही काही बाय. खेड्यापाड्यातल्याच असतात आपल्या, तिकडल्याच येतात डोंगरातल्या, पण इकडे येऊन 4-6 वर्ष राहिल्या अशा वजन हाणतात ना. आणि मग इकडून गावाकडे जावा, साईड पदर काय काढते, भावाचे केस काय कापते, ह्याला का मोहोळ बसत होय कमन कापी, भावाचे केस काय कापते, साईड पदर काय काढते. आणि बसताना म्हाताऱ्या बाई पशी बसत्यान.
लग्न असा गावाकडे सप्ताह असा जग म्हातारी, तिला कधी बीड बघितलेलं नाही, तिनं धारूर बघितलेलं नाही, तिनं वडवणी बघितली आणि तिच्यापाशी बसत्यान आणि तिथं वजन हाणत्यान. आमचे ते ना, आमच्या त्यांचं ना, आमचे ते ना. अगं तुमचे ते त्या म्हातारीनं भोंगळे बघितलेत पारू, तिला कशाला सांगायला लागलीस तू? तुझ्या नवऱ्याचं बाळातपणच तिनं केलेलं आहे. आणि आमचे ते ना, आमचे हे ना, तुमचे ते गावाची कुपाटी लावून शहरात गेले, तुला माहीत नाही. रुपया घेणं कुणाचाच उधारी दिलेली नाही, तुला माहीत नाही. आकारान जाऊ नका, आपल्याला जसं येतंय तसं बोलायचं. माझ्या 8 राज्यात कथा कीर्तन आहेत, 8 राज्यात. कोणतं बी चॅनल लावा तुम्ही, सकाळी हायच मी, कुठलं बी चॅनल लावा. यूट्यूबला तुम्ही नाव कुणाचंही टाका, कीर्तन माझंच येणार. कुणाचं बी नाव टाका तुम्ही, नाव तुम्ही स्वामी नाव टाकलं तरी माझं कीर्तन येते नुसतं. त्याच्यामुळे टेन्शन आहे. पण मी माझा ढंग सोडला नाही. माझ्या बीड जिल्ह्याचा, माझ्या तालुक्याचा स्वाभिमान मला कायम आहे, मी सोडला नाही. याच भाषेत मी कुठे गेलो तरी याच भाषेत बोल. माऊलीने सांगितलंय, माझा मराठाची बोल कौतुके परी अमृता तेही पैजा जिंक्यायसे अक्षरे रसिके मिळवी. ह्याच्या आकारानं घेण्यासाठी महाराज आले संतरंजी. आता संतरंजी नाही रे, सतरंजी म्हणजे वा नाही, घोंगडी टाक. घोंगडी कशाला, घोंगडी म्हणजे जा की सरळ सरळ उकच आकार आणतात घेण्या. आकार आणायला नाही, जसं येतंय तसं बोलायचं. आपली भाषा आपल्याला प्यारी, वेगवेगळं बोलायचं नाही. आलंय अवघड आहे महाराज. एक जणांनी चॉकलेटी कलरचा बूट आणला सिडकोमधून, चॉकलेटी कलरचा. बायको मला बघ बूट मानला, म्हणला बाटा बूट आहे. बायको म्हणले मला कलर पास नाही, माघारी नेऊन द्या. वचन मोडी बोलिली ते असलं होतं, दिला नेऊन बूट माघारी. डॉक्टर साहेब ते म्हणला दुकानदार आपल्या बायकोला कलर पास नाही राव, म्हणला घ्या माघारी. घेतलं माघारी. 6 महिन्यांनी पुन्हा त्याच दुकानात गेला. हो दुकानदार म्हणले काय ते बूट आहे का बाटा कलरचा, ते चॉकलेट कलरचा बाटा हाय राव. म्हणले एवढ्या महागा मोलाचा कोण नेईन राव. म्हणला द्या बरं म्हणले. हा म्हणे ते तुमच्या बायकोला हे कलर आवडत नाही ना, तुमच्या बायकोची आवड बदलली काय? नाही म्हणलं बायकोच बदलली. म्हणलं आता काय कुठं तिच्या नादी लागत बसावं म्हणलं. लक्षात आलं बोलणं? आता लक्ष द्या, आता थोडं लक्ष द्या म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल. कांडण परतीवर आलं तर सगळे देव अनुसयाच्या घरी आले आणि ते असे गाणे गात चालू होतं. तिचं चटणी कुटीत होती म्हणा, काय कांडण करीत होती म्हणा. आणि तेवढ्या सगळे देव म्हणले अनुसया इकडे बघा. अनुसया ज्यावेळेला म्हणली आणि तिला आ म्हणून वर बघायचं होतं. आ मुसळ कुठं गेलं? ठोंब्या आपल्या आमच्याकडे तर ठोंब्या म्हणतात बाबा. मुसळ कुठं गेलं? वर. आ हात वरीच बोला ना. सगळे देव आहेत. अनुसया म्हणले काय सांगा? हात वरीच. हा ते ठोंब्यावरीच. बाबा कितने साल से हाथ ऊपर है? 9 साल हो गए. कितने साल हो गए? 9 साल हो गए. किस लिए ऊपर है? ओट. लक्षात आलं? कुंभमेळ्यातलं सांगितलं. इकडे बघा हात वरच होता, हात असाच वर. आणि सांगितलं अनुसया का? शांडिल्य नावाची पतिव्रता आहे आणि तिला समजून सांगण्यासाठी तुला यावं लागेल. सूर्याला उगू देत नाही. ऐकताय ना? ते म्हणले ठीक आहे. बघा ना इकडे ठीक आहे म्हणल्याबरोबर ते मुसळ जेवतं ना ठोंब्या असंच वरी फेकला. शिमत आहे असंच वरी फेकला आणि सांगितलं ए थांब तासभर मी येते. गेली निघून. तुम्ही कुटाने करू नका. तुम्ही डोकं फोडून घेता नसलेली पिढा. तुम्ही नवऱ्याच्या खिशात रुपया ठेवना. तुमचं मुसळ ऐकायला एवढं येडं नाही. तुम्ही ते कुटाने करू नका. मुसळ तसंच वरी गेली. शांडिल्याला सांगितलं का ग नीट आहे का? सूर्याला उगू दे. तिने सांगितलं उगू देत नाही. का उगू देणार नाही? नाही उगू देणार म्हणजे का? माझा नवरा जर मरत असेल तर मी सूर्याला उगू देत नाही. हे बी तिच्यापेक्षा पतिव्रता. तिने सांगितलं ए सूर्याला उगू दे. तुझा नवरा जिवंत करून देण्याची हिंमत माझ्यात आहे. मी तुझ्या नवऱ्याला जिवंत करते. उगू दे सूर्याला. बघा ना इकडं ठीक आहे उगू देते सूर्याला. आणि मग नीट आहे का? मग सूर्याचा उदय झाला. हा नवरा मेला. मेल्याच्या नंतर आत्रे ऋषीचे पाय धुतलेलं पाणी आणलं कुणी? अनुसयानं. आणि त्याच्यावर शिंपडलं. कुष्ठरोग गेला. हातपाय आले आणि सुंदर त्याला देह प्राप्त झाला. ही अनुसयाची ताकद. असे आत्रे ऋषी आणि अनुसया माता यांच्या पोटी भगवान दत्तात्रेय, ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश. नीट आहे का? आता ओझर तर सांगतो आपल्याला 3च दिवस आहेत आपल्याकडे. बरोबर आहे की नाही? ते मग खरं म्हणजे उद्याचाच, परवा तर सकाळीच असेल. उद्याचा महत्त्वाचा इकडे लक्ष द्या. मग ओझर तर सांगतो. मग आता ही कीर्ती त्यावेळेला नारद होते सगळं बघायला. कोण होते? नारद म्हणजे काय? नारद ज्यानं केलेली युक्ती कधीच होत नाही तर रद्द, त्याचं नाव नारद. आणि तुमच्या भाषेत काय म्हणला जातं? नारद म्हणजे काय?
कळीचा नारद, बरोबर आहे का नाही? कळीचा नारद म्हणजे कळ लावून द्यायला. मला परवा दिवशी एक जण म्हणला महाराज नारदाचं काम मिळालं, स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकात कळ लावून देत होता. म्हणलं मग आता का नारद नाही? मला आता गल्लोगल्ली 2-3 नारद आहेत ना, गल्लोगल्ली 2-3 नारद, चांगलं चालेल बिघडून देणार 2-3 तरी आहेतच ना गावात आपल्या. आहेत का नाही सांगा? त्यामुळे आता नारदाची गरज पडत नाही. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष ठेवा, खाली फोन ठेवा, खाली फोन ठेवा काकू, फोन खाली ठेवा. हां बदल कट करा, कथा झाले बोलते म्हणा. काय झालंय मोबाईलच्या नादानं माणसाचे काही ध्यानात नाही. एवढा नाद बेकार लागला मोबाईलचा, लोय बेकार. एक जण मोबाईल खेळत खेळतच आलं घरी, मोबाईल खेळत खेळत दुसऱ्याच्याच घरात घुसलं. त्या बाईने बी मोबाईल खेळत खेळतच त्याला पाणी आणून दिलं. त्याने बी मोबाईल खेळत खेळत चहा घेतला, पाणी घेतला. त्या बाईचा खरा नवरा आला मोबाईल खेळतच, ते बी त्या घरात बघितलं. सॉरी म्हणला रॉंग नंबर, ते दुसऱ्या घरात गेलं. काय सांगा तुम्हाला. पण आता वाक्य सांगतो तेवढं लिहून ठेवा, स्टेटसला ठेवा. आता एक वाक्य सांगतो, जितना अंगूठा फोन पर चलता है उतना माला पर चल जाते तो भगवान मिल जाते. जेवढा अंगठा मोबाईलवर चलतो ना तेवढा जर माळीवर चालला तर देव भेटेल का नाही सांगा बरं? 100% भेटेल, 100%. फक्त अंतःकरण निर्मळ असावं लागतं त्याला. चला लक्ष द्या. नारदानं हे सगळं ऐकलं आणि नारदानं हे सगळं ऐकल्याच्या नंतर नारदाला तेवढा धंदा, उठला तीच ब्रह्मदेवाच्या घरी, विष्णूच्या घरी, शंकराच्या घरी, नारायण नारायण नारायण. सावित्रीने सांगितलं, काय नारदा, काय काय आहे, काय काय सावित्रा माता, काय बोलण्यासारखं आहे का काही? काय बोलावा आता? अरे मी पतिव्रता आहे, जगातली 1 नंबर आहे. अरे 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 तुमच्या नखा, तुम्हाला एका बाईच्या नखाची सुद्धा सर नाही. माझा अपमान डायरेक्ट, माझा सरपंचाची बाय, आपलं हे देवाची बायको आहे मी, माझा अपमान डायरेक्ट. कोण आहे नारदा? अनुसया. अनुसया अनुसया आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हो 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 तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. नकाची सुद्धा सर येणार नाही तुम्हाला अनुसयाच्या नकाची सुद्धा. मैत्रिणींचे लगेच फोन होतेत ना, मैत्रिणींचे लगेच फोन होतेत ना. लगेच सावित्रीनं मोबाईल घेतला. हॅलो लक्ष्मी, का नारद आलता का? नाही अजून. लय अपमान केला माझा. काय झालं? अगं कुणीतरी अनुसया म्हणून आहे, नारदानं सांगितलंय की आपल्यापेक्षा भारी आण. तुझं बी नाव घेतलो नाही तरी घेतलं म्हणतात बाया, इन्व्हॉल्व करून घ्यायचो. तुझं बी नाव घेतलं. काय झालं? सावित्रीनं लक्ष्मीनं पार्वतीला. झाला तिघीचा ग्रुप. लय बसत्यात गप्पा मारीत ह्या. आता हे टाइम म्हणजे ह्यांचा गप्पा मारायचा 5-6च्या दरम्यान. लगेच टाळ्या देते एकमेकांना. खरं आहे की, बरोबर आहे का नाही? हे टाइमच आहे त्यांचा गप्पा मारायचा. 5-6 वाजता बसणार मस्त. आणि धंदा काय माहिती का? जी चर्चेला आलेली नाही गल्लीतली तिच्याबद्दल उगं कुचित बसायचं. तसली जयंती तसली जयंती थोबाड तुम्ही लिहिले तर ऐकायला लागलात मागापासून. ही असली जयंती तसली जयंती तसलीच आहे. आमच्या गल्लीत बी बाया बसतात बाबा गप्पा मारीत. आणि त्याच्यात आमची बायको बसते, गप्पा मारीत बसतात. नुसते हसत आहेत जे आले नाही तिच्यावर चर्चा करीत. एक दिवशी कुणीच बोलत नव्हतं, सगळ्या गप्प बसल्या होत्या. मी तिथे गेलो, नीट ऐका बरं का 4G जरा. मी तिथे गेलो आणि म्हणलं काकू आज कुणीच कुणाला बोला ना, कसं काय? माय म्हणले आज सगळ्याच आल्या. रघुनंदन महाराज कळलं का तुम्हाला? नया है वह. लक्षात आलं? तिघीचे लगेच फोन झाले. कुणाकुणाचे? आल काकू आपलं हे काय 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 कसं म्हणतात? आल काकू बोल कटरीना म्हणायला लागले. का बस उगा. सावित्री, पार्वती, लक्ष्मी. सावित्री कुणाची? ब्रह्मदेवाची. लक्ष्मी कुणाची? विष्णूची. आणि पार्वती कुणाची? महादेवाची. झाल्या तिघी जणी एक. मोर्चा काढला घरात आपापल्या. अजिबात बोलायचं नाही, नवऱ्याला भाकर नाही, तुकडा नाही, काय नाही, काय नाही द्यायचं म्हणे. ब्रह्मदेव आले, विष्णू आले, आपापल्या घरात घुसायला लागले. सगळं वातावरण तंग तापलेलं वातावरण. काय झालं? अजिबात नाही. नारदानं सांगितले आमच्यापेक्षा भारी कोणीतरी पतिव्रता आणि तिचं गर्व हरण करा. ब्रह्मदेवानं लगेच विष्णूला फोन लावला. नारद आलता का? म्हणले हो. हा मग बरोबर आहे म्हणले. मग सगळ्याचं सारखं दिसायला लागलं. तिघ जण एका जागेवर झाले. म्हणले आता काय करायचं? म्हणले अनुसयाचं सत्व हरण करायचंय. अनुसयाची किती ताकद आहे ह्या बाईला माहित नाही. इकडे बघा, हिला माहित नाही अनुसया किती अधिकारी ती. काय करावं लागेल? ठरवलं आता. स्त्री हट्ट आहे. कोणता हट्ट आहे? स्त्री हट्ट आहे, पुरवाच लागतो. बायकोचा हट्ट आहे तो पुरवावा लागतो मला. हा लय
पुरवाट लागतो. आमची बायको मला म्हणली एकटेच फिरतात, मला कुठं नेत नाहीत काय नाहीत. एक दिवशी गाडीत टाकली, 1.5 महिना उतरलीच नाही. पण मी फुकट जात नसतो. आता संभाजीनगरला यायचे ना, जेवढ्याच्या ओळखीत तेवढ्याच्या घरी बायको घेऊन जायचो. बाळापूरला जायचं, जवळ जायचं. आता गणेश माव समजा तुम्ही वैजंतराईकडे जायचं. आता बायको घेऊन ताई मी तुमच्याकडे आलो, तुम्हाला लाज का 100-200 रुपयाची साडी घ्यावं लागेल का नाही? तुम्ही घेऊ नका, पण मग इज्जत जाऊ देऊ नका. बोला तुम्ही इथं, बरोबर आहे का नाही? घ्यावं लागेल का नाही? घ्यावं लागेल का नाही सांगा. होय मामा घेणार का नाही? तुम्ही घेणार का नाही? घ्यावंच लागेल ना. होय घ्यावं लागेल का नाही? ताई घ्यावं लागेल का नाही? ललिता ताई घ्यावं लागेल का नाही? 100% घेणार ना तुम्ही घेणार नाहीत का? वहिनी तुम्ही बोला की का नाही? तुम्ही घेऊ नका, पण मग इज्जत जाऊ देऊ नका. बोला हो म्हणा. घेणार का नाही सांगा की घेणार. आता तुम्ही तर लांब आहेत, तुमच्याकडे येणार नाही मी तुमच्याकडे पुन्हा येणार. आता घेणार. मग असे रोज नाही म्हणलं तरी 100 घरी फिरायचो मी. 1.5 महिन्यात साड्या झाल्या 2000. आत्ता माग 8 दिवसापूर्वी दुकान टाकून तिला साड्याचं मस्त चालायले. फुकट फिरवायचं कशासाठी? फुकट सांगा ना. बघा इकडे लक्ष द्या माझ्याकडे आता. आणि मग तिघांची चर्चा झाली. सत्वहरण करायचे. ब्राह्मणाच्या वेशामध्ये 3 जण त्या ठिकाणी गेले आणि आत्रेय ऋषींना कळालं. आत्रेय तपश्चर्याला निघून गेले आणि आत्रेयांच्या दारामध्ये बघा इकडं हे 3 जण आले आणि आवाज दिला, भिक्षांदेही आवाज दिला. त्या ठिकाणी आल्याच्या नंतर अनुसया मातेनं बसायला आसन दिलं. बसा. चहा पाणी काय, जेवणाची व्यवस्था, इच्छा भोजन पाहिजे, बोल काय पाहिजे सांग. 2 मुद्दे. आम्हाला नग्न अवस्थेमध्ये भोजन पाहिजे, बरोबर. न आग्न अर्थ 2 आहेत. एक तर नग्न आणि दुसरा अर्थ आहे न आग्न, म्हणजे ज्याला आग्नी नाही असं पाहिजे. कंदमुळं आणि दगड हे टाकलं आणि सांगितलं याचं आम्हाला शिजवून दे आणि त्याला आग्नी लागता कामा नाही. आणि नग्न अवस्थेमध्ये आम्हाला भोजन पाहिजे. लगेच आत्रेय ऋषींचं पाय धुतलेले, चरण धुतलेलं जे काही तीर्थ होतं ते तीर्थ घेतलं, स्मरण केलं. आत्रेयांच्या लक्षात आलं हे सामान्य नाहीत, हे देव आहेत. मग काय करायचं म्हणून लगेच त्या ठिकाणी ते तीर्थ घेतलं आणि त्या 3 जणांवर शिंपडलं. ते 3घही छोटे छोटे बाळ झाले. 3घाला इच्छा भोजन स्तनपान केलं आणि स्तनपान केल्याच्या नंतर ते 3 ही बातमी आता ह्या 3घीला कळाली. ह्या 3घीला कळाल्याच्या नंतर या 3घी नारदाकडे गेल्या. नारदा आता काय करायचं? काय नाही म्हणले, आता अनुसयाचे पाय धरायचे, दुसरं काय करायचं आता, बरोबर आहे की नाही? गेल्या अनुसया मातेकडं. अनुसया चुकलं आमचं, काहीतरी कर, आता आमचे मालक आम्हाला परत दे. पुन्हा पाणी शिंपडलं. पुन्हा ते 3 जिवंत झाले, मोठे झाले, आपल्या मूळ वेशात आले. म्हणले आता पण छोटे छोटे बाळ होते ना, छोटे छोटे बाळ. तेव्हा अनुसया म्हणली न्या तुमचे कोणचे ते घेऊन जा. सावित्री म्हणली मान गप, कुणी जर विष्णूचा हात धरला तर उगाच रॉंग नंबर व्हायचा ना. होय बरोबर आहे का नाही? मग काय करावं बाया म्हणले, आता काही पर्यायच नाही. शेवटी तिच्याच पाया पडले. अहंकार गेल्याशिवाय माणूस मोठा होत नाही आणि देव अहंकार घालवितो म्हणजे घालवितो, लक्षात ठेवा. काय करायचं मग आता? मग 3घी ती पाया पडल्या, पाणी शिंपडलं, पूर्वेशात आले आणि 3घाला घेऊन या 3घी जणी निघाल्या. त्यावेळेला सांगितलं की भगवान आता माझी इच्छा पूर्ण करा. आणि म्हणून तिच्या पोटी या 3 देवाचं एक रूप म्हणजे भगवान दत्तात्रेय जन्माला आले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. साक्षात भगवान दत्तात्रेयाचा त्या ठिकाणी जन्म झाला. ऐका. आणि मग अत्रीची अनुसया गरोदर, त्याचा अभंगच आहे की सगळा अभंग पूर्ण त्याच्यामध्ये लक्षात येईल. धरी अवतार विश्व तारावया, अत्रीची अनुसया गरोदर. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी, तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष, गुरुत्वासर उत्सव काळ, हे सगळं त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. म्हणून एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले. ऐका लक्ष द्या माझ्याकडे. आता झालं इकडे लक्ष, बोर राहिले नाही, इकडे लक्ष द्या. बघा इकडे थोडं झालं. आता थोड्या वेळ 10 वाजता संपेल संध्याकाळी, म्हणजे कीर्तनासहित म्हणायलो मी. लक्षात आलं का नाही? आता बघा इकडं. मग काय झालं इकडे बघा. भगवान दत्तात्रेय अवताराला आले. दत्तात्रेयांनी कार्य भरपूर केलं. दत्तात्रेयांनी 90 गुरु केले. 90 किती गुरु केले?
चपला सगळं पाया पडाय पाहिजे तुमच्या. चोवीस माहितच नाही ना हे कधी, फक्त एवढंच माहिती रील्स. एकट्याच हसायच्यात पुन्हा, एकटेच, काही घेणं देणं नाही. नवरा झोपलेला, लेकरं झोपलेले आणि ती मोबाईल. आणि इकडे बघा एकटेच चाललेला रात्रभर डोळा नाही, काही नाही, काही नाही त्या मोबाईलच्या नादात. आज ते खरंय का नाही सांगा बरं मला? खरंय. कमी करायचं जरा, कमी करायचं, वापरायचा कमी करायचं, मोजका वापरायचा ना असं नाही, पण कमी वापरायचा. लेकराली तर चुकून बी द्यायचा नाही, लेकराला चुकून बी द्यायचं नाही मोबाईल. फार त्याचे घातक. 2 वर्षाच्या लेकराला आज चष्मा आहे, 2 वर्षाच्या. तुमचं काय भ्रम व्हायला माहिती का? लेकरू काम करू द्यायला गेलं, माझ्या पिल्लूला वागा 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 हे बघ मोबाईल मोबाईल मोबाईल, ते बी बघत गप बसते. पण पुन्हा त्याला तिची सवय लागून जाते. हां, ऐकताय ना? लक्ष देऊन. ती सवय बेकार असते. आता इकडे लक्ष द्या. त्या दत्तात्रेयांनी 24 गुरु केले. मधमाशीला गुरु केलं, पृथ्वीला गुरु केलं, वाघाला गुरु केलं. लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. सगळ्यांना गुरु केलं. पाण्याला गुरु केलं, पृथ्वीला गुरु केलं. का केलं पृथ्वीला गुरु? त्याच्याकडून सहनशीलता नावाचा गुण घेतला. कोणता गुण? सहनशीलता, तिच्या गुण. मधमाशीला गुरु का केलं? की तिनं तिच्याकडून कोणता गुण घेतला माहिती का? सगळं गोळा करायचं, पण अपेक्षा ठेवायची नाही. कुणी आलं ना असं हलवलं की निघून जायचं. मधमाशीकून घ्यायचं हे भरपूर गोळा करायचं. एखादा आला असं असं केलं, हलवलं, निघून जायचं, आपलं दुसरीकडे उभं करायचं. नाराज व्हायचं नाही. कळलं का नाही? कळलं? मी नाराजच नसतो महाराज. महाराज इमानदारीने सांगतो, मी माझ्या आयुष्यात अजून नाराज झालेली बातमीच नाही, कधीच नाही, अजिबात नाही. मी इमानदार नाही, माऊली शपथ घेऊन सांगतो. मी माणसं जवळ येऊ देत नाही, आलेले तुटू देत नाही. हाय ती सांभाळायची आपलं. कुठं नादी लागत बसा, होय बरोबर आहे का नाही? कुठं टेन्शन घ्या, जवळच येऊ देत नाही. पहिली गोष्ट, जवळच येऊ देत नाही. पण आले तर त्यांना मनापासून जपता आलं पाहिजे, मनापासून जपता आलं पाहिजे. माणसं जोडता आले पाहिजे, माणसं तोडता नाही आले पाहिजे. आणि एक वाक्य सांगतो जाता जाता, थांबायचं थोड्या वेळात. सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर ती माणुसकी आहे. पैसा महत्त्वाचा नाही, माणुसकी महत्त्वाची असते. पैसा आज आहे तर उद्या नाही, पण प्रेम, जिव्हाळा, माणुसकी आयुष्यभर सोबत येणार. आता हे कंडारीचे एवढे सगळे लोक आले, फक्त हे प्रेम या विषयानं आले. कथा त्यांना माहिती आहे, कथा त्यांना पाठ आहे, पण प्रेम असलं पाहिजे. लेकरासारखं प्रेम करतात. पैसा नाही का आई? आता 2-3 दिवस आहे, पण खरंच सांगतो, पता नाही किसी मोड पर फिर मुलाकात होगी, माहीत नाही 2 दिवसानं पुन्हा आपली कधी भेट होईल. पण आलोय ना योगायोगानं, आता आज उद्या आहे ना मी इथं, तर एवढं लक्षात ठेवा, पैसा कमवायचा नाही असं नाही, जरूर कमवायचा, पण पैशापेक्षा जरा माणसांना सुद्धा कमवायचं. आपलीशी माणसं करता आले पाहिजे, माणसं जोडता आले पाहिजे. कितीतरी माणसं दाखवतो, कोटीनं पैसा आहे, पण जवळ उभा राहायला माणूसच नाही त्यांच्या. बरोबर आहे ना? त्यामुळे आता पैशापेक्षा माणसावर लक्ष ठेवायचं. अनेक गुरु केले, 24 गुरु केले. गुरु सुद्धा असला पाहिजे. आपल्या जीवनात गुरुला फार मोठी किंमत आहे. गुरु केलाय का? गुरु गुरु कोणाकोणाला हातवरी करा बरं. गुरु गुरु ओके. अजून काही काही आहेत त्यांना अजून गुरुच नाही. टेम्पो मिळेल का भाड्यानं? एखादा टेम्पो मिळेल इथे? एखादा मिळेल. टेम्पो मिळेल का भाड्यानं? नदी पैठण आहे जवळच, जाऊ द्या, भरा सगळ्या आणि जाऊ द्या. माळ नाही अजून सुद्धा तुम्हाला माळ नाही म्हटल्याच्या नंतर, तुम्हाला गुरु नाही म्हटल्याच्या नंतर तुम्हाला लाज वाटत नाही का थोडीफार सुद्धा? आपल्याला जर गुरु नसेल तर आपण केलेला परमार्थ निरर्थक असतो. लक्षात येते माझं बोलणं? निरर्थक असतो. गुरु करना पहचान के, बरोबर आहे का नाही? पाणी पिना छान के, गुरु करना पहचान के. म्हणून अनेकांचे स्वामी समर्थांना सद्गुरू म्हणतात. स्वामी समर्थ हे सगळ्यांचे गुरु आहेत. सेवेकरी जेवढे आहेत ना, सेवेकरी माझं बोलणं पटल, सेवेकरी स्वामींचं जप केल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाहीत महाराज. पाणी सुद्धा. आपलं जीवन म्हणजे स्वामी आहे, आपलं जीवन म्हणजे स्वामी आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की स्वामींचं जीवनच एवढं सुंदर आहे की स्वामी सेवेची धरिता कास, स्वामी निवारील संकट, स्वामी माझा दीनानाथ, आणि वाट भक्ताची पाहात, कायमस्वरूपी भक्ताची वाट स्वामी त्या ठिकाणी. म्हणून आम्ही नेहमी सांगतो की दत्त प्रभू स्वामी जगी अवतरले, दिन दुबळ्या भक्तांचे संकट निवारले. मग दत्त प्रभू आहेत स्वामी,
दीनदुबळ्या भक्तांचं संकट निवारण्यासाठी स्वतः स्वामींनी अवतार घेतला. पहिला अवतार दत्तात्रेयाचा. मग दत्तात्रेयांनी अनेक अवतार केला, अनेक कार्य केलं आणि अनेक कार्य त्या ठिकाणी करून त्या ठिकाणी त्यांनी तो अवतार कलियुगामध्ये संपवायचा विचार केला. आणि कलियुगामध्ये तेच दत्तात्रेय पुन्हा कुणाच्या रूपानं अवताराला येणार तर त्या ठिकाणी 1320 साली चित्रा नक्षत्रावर, लक्ष द्या, चित्रा नक्षत्रावर आंध्र प्रदेशामध्ये गोदावरी जिल्ह्यामध्ये पिठिकापुरम नावाचं गाव आहे. सध्याचं पिठापूर, जुनं पिठिकापुरम. त्या पिठिकापुरम नावाच्या गावामध्ये ब्राह्मण कुटुंबामध्ये भाद्रपद गणेश चतुर्थीच्या दिवशी अप्पलराज शर्मा आणि महाराणी सुमती शर्मा यांच्या पोटी श्रीपाद वल्लभ हे भगवान श्री दत्तात्रेयाचाच अवतार श्रीपाद वल्लभांचा त्या ठिकाणी अवतार झाला. साक्षात दत्तात्रेय, साक्षात दत्तात्रेय श्रीपाद वल्लभांचा अवतार झाला. श्रीपाद वल्लभांचं चरित्र अगाध चरित्र आहे महाराज. की श्रीपाद वल्लभ 2-3 वर्षाचे होते पण ब्राह्मणाचे सभेमध्ये जायचे आणि ब्राह्मणाची सभा जिंकायचे, असला अधिकार होता श्रीपाद वल्लभांचा. श्रीपाद वल्लभांनी अनेक कार्य केलं आणि अनेक कार्य श्रीपाद वल्लभांनी त्या ठिकाणी केल्याच्या नंतर की विचार केला की आता हे कार्य संपून टाकायचं आणि हे कार्य संपल्याच्या नंतर पुढे अवतार धारण करायचा. म्हणून श्रीपाद वल्लभच होते. लक्षात येते ना. तेच श्रीपाद वल्लभ एके दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर फिरत होते. गंगेच्या किनाऱ्यावर फिरत असताना एक ब्राह्मण कुटुंब म्हणजे पती पत्नी रस्त्यानं जात होते आणि आत्महत्या करण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये होता. आत्महत्या करण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये असताना, लक्ष द्या, त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार होता. श्रीपादांची भेट झाली आणि श्रीपादांनी सहज शब्द गेला, आई. काय शब्द गेला? इकडे बघा, बघा इकडे माझ्या, आई काय अडचण आहे? त्यावेळेला तिनं सांगितलं आम्ही आत्महत्या करणार आहे. आत्महत्या करू नका आई, मी आहे, काय करू तुमच्यासाठी? त्या बाईनं एकच सांगितलं, त्या ब्राह्मणीनं, काही नाही, तू जो शब्द मला उच्चारलास ना तो पूर्ण करून दाखव. नाही कळलं काय शब्द होता? आई. मग त्या ब्राह्मणीचं मत असं होतं की तुम्ही आता तू माझा मुलगा हो. त्यावेळेला श्रीपादांनी सांगितलं, मी ठीक आहे, मी तुझ्या पोटी जन्म घेऊ शकतो पण आता नाही, थोडा वेळ दे, पुढच्या जन्मात. आणि म्हणून तेच श्रीपाद वल्लभ कारंजा लाड, वाशिम जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये कारंजा लाड या ठिकाणी एका ब्राह्मणाच्या पोटी त्या ठिकाणी नरसिंह सरस्वती नावानं प्रगट झाले. लक्षात येते का माझं बोलणं? आज सुद्धा तिथं फार मोठा उत्सव कारंजाला, मी रात्री होतो कारंजाला, जाऊन आलो, तिथून पुढे गेलो होतो अमरावतीला. ती नरसिंह सरस्वती त्या ठिकाणी. म्हणून पहिले भगवान दत्तात्रेय, दुसरे श्रीपाद वल्लभ, म्हणून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि हे श्रीपाद वल्लभ, आता बघा, दत्तात्रेय अत्रि अनुसयाच्या पोटी, बरोबर आहे का नाही? आणि हे श्रीपाद वल्लभ कुठं? पिठापूरला, आंध्र प्रदेशामध्ये. आणि हे विदर्भ देशामध्ये कोण? नरसिंह सरस्वती. आणि नरसिंह सरस्वतीच्या नंतर, नीट ऐका, त्यांच्या नंतर 300 वर्षाचा कालावधी गेला. किती वर्षाचा? आणि छेलेखेडा नावाच्या गावामध्ये 300 वर्षाच्या नंतर स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले. त्याची कथा आपल्याला पाहिजे, त्याची झाकी दर्शनही आपल्याला पाहिजे. तत्पूर्वी झाकी बघण्या अगोदर आपण सर्वांनी एकदा स्वामींचं भजन करायचे टाळी वाजून. तोपर्यंत आपल्याला ते सगळे चित्र बघायला मिळतील. येऊ द्या, तुम्ही इकडे बघा, माझ्याकडे भजन करायला सांगितलं. स्वामी माझे दारू, स्वामी माझे गुरु, झापून झापून, स्वामी माझे दारू, स्वामी माझे गुरु, स्वामी माझे दारू, स्वामी माझे गुरु, इकडे इकडे, स्वामी माझे दारू, स्वामी माझे गुरु, स्वामी माझे तारू, स्वामी माझे गुरु, स्वामी माझे तारू, स्वामी माझे गुरु, स्वामी माझे मना मना, स्वामी माझे गुरु, मामा माझे उतरील पहिले पारू, स्वामी माझे उतरील पहिले पारू, स्वामी माझे, स्वामी माझे गुरु, स्वामी माझे तारू,
माझे गुरु स्वामी माझे तार स्वामी माझे गुरु अरे टाळी वाजवा कर्दळी नावाचं वन आहे. कोणतं वन आहे? स्वामी भक्तांनी सांगा की वन कोणतं? आता हे तुम्हाला हे काहीच कळणार नाही. जे स्वामींची सेवे केली त्यांना हे मात्र लक्षात आलं असेल मी काय मांडलंय ती समोर, बरोबर आहे का नाही? कर्दळीच्या वनामध्ये त्या ठिकाणी एक लाकूड तोड्या त्या ठिकाणी लाकूड तोडण्यासाठी आला होता. लाकूड तोड्या, हा लाकूड तोड्या लक्षात द्यायचं, हातामध्ये कुऱ्हाड घेऊन लाकूड तोड्या त्या ठिकाणी कर्दळीच्या वनामध्ये लाकडं तोडण्यासाठी आला होता. आणि लाकडं तोडण्यासाठी आल्याच्या नंतर एका वारुळाजवळ तो या ठिकाणी उभा राहिला. हे वारुळ आहे असं त्यांना दिसलं पाहिजे, हे वारुळ आहे. आणि त्या वारुळाजवळ तो उभा राहिला आणि वारुळाजवळ उभा राहून वर वर असं कुऱ्हाडीनं मारत होता, वर कुऱ्हाडीनं मारत होता, फांट्या तोडत होता. पण तोडत 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 तीच कुऱ्हाड एकदम त्या वारुळावर त्या ठिकाणी लागली गेली आणि रक्तानं लाल बुंद कुऱ्हाड झाली. स्वामी सेवेकरांच्या लक्षात आलं का मी काय सांगतोय? लाल बुंद कुऱ्हाड झाली. कुऱ्हाड लाल बुंद झाल्याच्या नंतर बघितलं कुऱ्हाडीकडं त्या लाकूड तोड्यानं बघितलं. अरे बापरे काय झालं हे? आश्चर्यचकित झाला, डोळे मोठे केले. काय झालं असेल हे? अरे बापरे काय झालंय? कोण असेल इथं? वारुळ असं उकरायला सुरुवात केली तर त्याच्यातून ब्रह्मांड नायक श्री उभा करा, श्री स्वामी समर्थ महाराज की, स्वामी समर्थ महाराजांचं प्रागट्य त्या ठिकाणी झालं. उभे राहा उभा करा, आता उभा. स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले. ऐका, बोलू नका, आता उभा राहा समोर याच्या. स्वामी प्रगट झाले त्या ठिकाणी. बसा, सगळ्याला हे सगळे व्हिडिओज येणारच आहेत, सगळ्याला मिळणारच आहेत. बसा. स्वामी प्रगट झाले, लाकूड तोड्या हात जोडून कुऱ्हाड खाली ठेवली आणि हात जोडून स्वामींच्या समोर उभा राहिला. असं सगळ्याला दिसलं पाहिजे. स्वामींच्या समोर उभा राहिला. समोर घ्या, किती सुंदर आहे. स्वामींच्या समोर हात जोडून उभा राहिला आणि विनंती करतोय की आपण कोण आहात? आपण तर खऱ्या अर्थानं ब्रह्मांड नायक दिसत आहात. आपण तर एक साधू दिसत आहात. स्वामींनी असा हात केलेला आहे, असा हात स्वामींसारखा, एक हात वर. घाबरलेल्या अवस्थेमध्ये लाकूड तोड्याला पाहिलं, घाबरलेला लाकूड तोड्या. त्यावेळेला स्वामीने हात करून सांगितलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कोण आहात आपण तर अधिकारी साधू दिसता, आपण तर कुणीतरी महात्मा दिसता. त्याने सांगितलं, माफ करा मला. लाकूड तोड्या हात जोडून उभा आहे, मला माफ करा, माझ्याकडून कुऱ्हाड तुम्हाला लागली, तुम्हाला कुठं जखम तर झाली नाही ना? त्यावेळेला स्वामींनी बोलायला सुरुवात केली. अजिबात नाही, जखम झाली नाही. खरं तर बऱ्याच दिवसापासून भक्ता आम्ही तुझीच वाट बघत होतो. तुझ्या हातानंच त्या ठिकाणी आमचं प्रागट्य होणार होतं. घाबरू नकोस, मी साक्षात एका गुडघ्या मी साक्षात दत्तात्रेयाचा अवतार आहे. मीच पिठापुरामध्ये श्रीपाद वल्लभ म्हणून होतो. आता स्वामी सेवेकरी कसे खुश आहेत बघा ना हे सगळं बघून, बरोबर आहे की नाही? मीच पिठापुरामध्ये श्रीपाद वल्लभ होतो. मीच कारंजामध्ये नरसिंह सरस्वती होतो. आणि आता मीच या जगाचा उद्धार करण्यासाठी या देहाला स्वामी समर्थ समंत आहेत. दर्शन घेतले लाकूड तोड्या स्वामींचं. आणि स्वामींना आज्ञा करतोय की आपण आता कुठे जाणार आहात? तर स्वामी सांगतात, आमचं काय, आम्ही जिथे जाऊ तिथं आमचं गाव. या देहाला स्वामी म्हणतात, ऐक, या जगामध्ये जो कोणी माझं भजन करेल, जे माझ्या नामाचा जप करील, त्याची नाव मी पलीकडे नेल्याशिवाय राहणार नाही. जो माझं नाम श्री स्वामी समर्थ एवढा जप करील, त्याच्या जीवनामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती मी करून देईल.
असं स्वामींनी आशीर्वाद दिला आणि स्वामी समर्थ त्या ठिकाणाहून गुप्त झाले. इकडे स्टेजच्या मागं स्वामी गुप्त झाले. स्वामी इकडे 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 हां जाऊ द्या इथं राहू द्या ना, पुन्हा बसायला राहू दे उभं करा. स्वामी गुप्त झाले गेले, स्वामी गुप्त झाले. स्वामी लाकूड तोड्या आणि स्वामींनी सांगितलेला जप, कोणता जप? श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप लाकूड तोड्या करतोय आणि लाकूड तोड्या भजन करतोय. अशा पद्धतीनं स्वामी समर्थ महाराजांचं प्रागट्य या ठिकाणी झालं. अशा पद्धतीने ही कथा आपण पाहिली. मला वाटतं आपण 3 तास झालं या ठिकाणी बसलेला आहात, बरोबर आहे ना? 3 तास झालं बसलात, पण एकाच्याही चेहऱ्यावर उदासीनता नाही. हां, प्रसन्न आहेत का नाही सगळे सांगा बरं? एकदम प्रसन्न आहेत, अतिशय आनंदानं. उद्या ही आपली कथा 12लाच घ्यायची का? उद्या 1लाच ना? 1ला 1 ते 4 12लाच घ्यायची का? 12 ते 3 जरा लवकर होते का? बरं 12 ते 3चा वेळ ठीक आहे, बरोबर आहे का नाही? मग आपण उद्या 12 वाजता सर्वांनी कथेसाठी आवर्जून उपस्थित राहायचं आहे. सर्वांना विनय, इकडे बघा माझ्याकडं, मी सांगतोय आवर्जून उपस्थित राहायचं आहे. आणि असं राहायचं नाही, उद्या आपल्याला 2 हातामध्ये 2 माणसं घेऊन यायचं आहे. हां, 2 माणसं घेऊन यायच्या, 2 मैत्रिणी घेऊन यायच्या, 2 डाव्या हातात 1 उजव्या हातात 1, 2 मैत्रिणी घेऊन यायच्यात. तुम्हाला नाही सांगत, तुम्ही मानल्या तरी गाडीसुद्धा आहे तुम्हाला येण्यासाठी. काय मामा उद्या संतोष भाऊ उद्या घेऊन या घरचे सगळे. हां आहे ना, उद्या बाळापूरहून सांगायला उद्या गाडी आहे, आपण सगळ्यांनी या. इकडं बघा माझ्याकडं सर्वांनी. हां हो, आता तुम्ही तर मिसाळताई म्हणतात एका हातात मी 5 बोट आहे तर 5 घेऊन येणार. 5 वा, अतिशय. सगळ्यांनी घेऊन या, बरोबर, सगळ्यांनी घेऊन या म्हणतायत, बरोबर आहे का नाही? तुम्हीही घेऊन या, सगळ्यांनी या. बरं, छान झाली ना कथा? आवडली का नाही तुम्हाला? नाही आवडली? आवडली ना? मग आता 2च दिवस राहिले. उद्या तो दुपारी 12 वाजता आणि परवा तर सकाळी 9 वाजताच होणार. पण 11ला कीर्तन असल्यामुळं 9 ते 10:30 1.5 तासच होणार. त्यामुळं आज यायचं आहे. उद्या स्वामींचं सगळं चरित्र आपल्याला ऐकायला मिळणार आहे, आणि तेही असं चित्रासहित, सगळं झाकीसहित. आपण धुळ्यावरून महाराज बोलवलेत, मनोहर महाराज हे समोर बसले, ते धुळ्याहून बोलवलेत. हे सगळं चित्र करणारे स्वामींचे भक्त आहेत, लक्षात ठेवा. म्हणून ते स्वतः या ठिकाणी सेवेसाठी आले आहेत. म्हणून उद्या ही कथा आपल्याला सगळं चरित्र, मग बाळाप्पाचं चरित्र असेल, सगळं चरित्र, बरोबर, बसाप्पाचं चरित्र असेल, सुंदराबाईचं चरित्र असेल, महाराणीचं चरित्र असेल, राजेसाहेबाचं चरित्र असेल, कॅमेऱ्यावाल्याचं सुद्धा चरित्र आहे. बरं, कॅमेऱ्यावाल्याचं सुद्धा भाऊ स्वामींच्या ह्याच्यात कॅमेरा आहे ना? आहे ना कॅमेरावाल्याचं? कॅमेरावाला फोटो काढायला होता स्वामींचे, तर कधी फोटो काढला की स्वामी कधी महादेवासारखे दिसायचे, कधी कुत्र्यासारखे दिसायचे, कधी गाढवासारखे दिसायचे. फोटो आणले, या स्वामी फोटो बघितलं तर म्हणले अरे मी काय असा होतो का, असा होतो का? अरे बापरे, मी तो फोटो स्वामींचे काढले. त्याला सुद्धा साक्षात्कार झालेला आहे, कॅमेरावाल्याला सुद्धा. आहे ना कथा? आहे ना? उद्या येणार आहे. उद्या म्हणून आपण सर्वांनी उद्या कथेसाठी यायचं आहे ही विनंती करतो. आपण सगळेजण आलात, उद्या यायचं आहे. स्वामींची कथा महाराष्ट्रात कुणीच करत नाही, फक्त मी एकटाच आहे स्वामी चरित्र. आणि मी आता इथं जवळजवळ ही 3 दिवस नाही, मी इथं जवळजवळ 21 तारखेपर्यंत कथा आहे आपली. 21 तारखेपर्यंत 10-12 दिवस इथंच आहे मी. 10-12 दिवस रोज तुमच्यासोबत आहे, रोज. हां, कारण ही कथा आता 9ला संपली की लगेच 12 तारखेपासून झी टॉकीजवर स्वामींचीच कथा आहे. 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी स्वामींची चरित्र कथा झी टॉकीजवर 7:30 ते 9:30. मग तीही आपल्याला ऐकायला मिळणारच आहे. म्हणून आपण सर्वजण आलात, पुरुष मंडळ, माता भगिनी, हे सगळे व्हिडिओज वगैरे आहेत, हे सगळे मिळणार आहेत. आपला अकाउंट आहे प्रकाश साठे ऑफिशियल, यूट्यूबला, इंस्टाग्रामला, फेसबुकला प्रकाश साठे ऑफिशियल. ते त्या ठिकाणी त्याला तुम्ही ID वर जाऊन तुम्ही फॉलो करा. हे सगळे व्हिडिओज आपल्याला संध्याकाळपर्यंत प्राप्त होतील, प्रकाश साठे ऑफिशियल. मग त्याच्याहून सेव्ह करा फोटो वगैरे सगळं.